हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा राष्ट्रीय स्लोगन म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळं जरा समजून घ्या. पण आता हा ब्लॉग होतो आहे चालू. मी आत्ता हाकोर्डीपाशी आहे, खंडोबा माळपाशी, आणि आम्ही निघालो आहे. आता खंडोबा माळपाशी होतो, आता लगेच पोचलो आहे देव रोडला, कारण इथं असतो लय मोठा सिग्नल आणि आज रविवार आहे त्यामुळं असणारे ट्रॅफिक. पण मला अजिबात यायची इच्छा नव्हती, बट काय आता जायचं आहे आज बाकीच्यांमुळं. बाकीचे म्हणजे तेच आपले फ्रेंड्स, खास फ्रेंड्स. आता एक ब्रिज लागला आहे. खरं तर पवना डॅमला जायला 2 रोड आहेत. एक रोड हायवेने जातो आणि दुसरा आतून. आतला रोड एकदम भारी आहे. काही जागांवर चिखल आणि माती भेटेल तुम्हाला, थोडं पाणी बिणी, पण बाकी रोड एकदम मजबूत आहे. मस्त या रोडने जायचं सरळ. आपलं या रोडला लागायचं म्हणलं तर इथं प्रतिशिर्डीचं मंदिर आहे, तिथून पुढून लेफ्ट टर्न घ्यायचा. मग हा रोड सरळ जातो पवना डॅमपर्यंत. मस्त गाणे बिणे ऐकत जायचं, ढगं बिगं बघायचे, मस्त विषय गोल, पृथ्वी गोल. डायरेक्ट ओन लेक कॅफेमध्ये आलेलो आहे डायरेक्ट. आता काय नव्हतं इथं, संडेमुळे गर्दी होती. मुंबईचे लोक आले तिकडचे फॅमिलीला घेऊन. आम्ही पण आलो होतो. भारी वाटत होतं. पण इकडे हे कॅफे दिसतंय का, 1 नंबर नाव होतं याचं, प्रपोज कॅफे. ओव्हनला फुल टफ. पोचले आपण आता पवनाला. दरवेळेला त्या कॅफे बंबिनीच्या रोडने जायचो, पण यावेळेला थोडंसं वेगळं ट्राय करतो आहे. असं डोंगर बिंगर पडले, त्या रोडला आलो आम्ही दुसऱ्या. मस्त वाटते एकदम. संडेमुळं मला वाटलेलं लयच गर्दी, कारण इथं डोंगर बिंगरांवर लोक धावतील इथं तिथं, पण नाही, थांबले शिस्तीत तिकडं. म्हणजे तेच कॅफेच येतं. मस्त वाटत होतं एकदम. हे दोघं चालले होते आमच्या पुढं. म्हणलं बरोबर आहे रोड, नाही तर म्हणलं कुठं जातोय. ही बघा बॅग, गायची बॅग भाजीवाली. इथं बाथरूम होतं मस्त. इथं मला वाटते कॅम्प साईड असेल आधी. आणि घसरगुंडी, याच्यावर भूतं घसरगुंडी घालतात रात्री, आणि झोका घालतात. आपला असा भुताटकी विषय गेलो. पण हे कॅक्टसचे झाडं, आणि हे आपलं टायटॅनिक पण होतं का इथं मित्रांनो. एकदम खतरनाक पडलं होतं हे इथं. काय माहीत कधीच्या काळातलं टायटॅनिक, पाहुणाचं टायटॅनिक. आणि हे टायटॅनिक बघायला यावंच लागते, नाच करते काय, त्याशिवाय असं गरज बघायला भेटत नाही विषय का. हे टायटॅनिक आम्ही जिथं बघत होतो ना, त्यावेळेला आपल्या पिंपरी चिंचवड भागातल्या मावळ तालुक्यातल्या एका प्रसिद्ध पर्यटन स्थळ ज्याचं नाव आहे कुंदमळा, तिथे एक दुर्घटना घडली गाईज. कसं आहे, त्या पुलाला मी मागच्या वर्षीच बघितलेलं. त्या पुलावर तिथं जाताना लिहिलं होतं स्पष्ट की तिथं जाऊ नका, हा पूल कधी पण तुटू शकतो. तरीसुद्धा लोक जात होते. 2 व्हीलरवाले तिथं गाड्या घेऊन जात होते. ओव्हरलोड झाल्यामुळे तो पूल पडला आहे. त्या सगळ्यांना पण आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि आम्ही ब्लॉग इथंच संपवू. आणि काळजी घ्या, टेक केअर. भेटूया लवकरच परत.